ऊंचे रहे जो तेरे कद से इरादे, तो ये फलक मगरूर। माहिती घेण्यासाठी आले. तुम्ही आम्हाला तुमच्या व्यवसायाविषयी माहिती द्याल अशी अपेक्षा करते. सर्वप्रथम तुम्ही तुमचे नाव सांगा. माझे नाव लीलाधर मारुती देशमुख. तुम्हाला हे व्यवसाय सुरू करण्याची कल्पना कोणी दिली व कोणी प्रेरणा दिली? कोणी दिली नाही, पण एका दुकानात लिंकरची दुकान होती, कृषी केंद्र आधी, आणि तिथं मी आता थोडा वेळ तिथं जात होतो. मग त्यांनी दुकान नंतर बंद केली. त्यावेळेस मग असा विचार आला मला की यांनी तर बंद केली, पण आपण दुकान चालू केलं पाहिजे. आपला म्हणजे 2 पैसे येतील आणि आपला उदरनिर्वाह चांगला होईल, आपला परिवार आणि आपले परिवार सगळे सुखी राहील. अडचण तर खूप प्रकारे आली. अडचण कशी म्हणजे पैसा नव्हता, दुसरं गोडाऊन नव्हता, आणि मी एकटाच होतो. पण मी पैशासाठी लोन काढला आधी, आणि मग 7-8 वर्ष पहिले दुकान चालवली. शेतीतून उत्पन्न काढला, ते उत्पन्न काढून ते पैसे दुकानात टाकले आणि मग गोडाऊन बनवला, आणि नंतर दुकानात माल बोलवला, आणि मग दुकान चांगलं सुरू झालं. तेव्हापासून प्रॉफिट होतं. समाजातील लोकांना फायदा म्हणजे दुकानापासून जर एखाद्या व्यक्तीचं दुकान कुठलाही असो तो टाकला तर त्याचा परिवार सुखी होऊ शकतो. पण त्यासाठी त्याला विविध गोष्टी काही ना काही अडीअडचणी येतील. त्या अडीअडचणी जशा पैसा नसणे, गोडाऊन नसणे, त्यांना दुसरे सवकपाणी नाही पाहिजे, म्हणजे वाईट व्यसन नाही पाहिजे काही त्यांना, आणि मेहनत करण्याची शक्ती पाहिजे. ज्याने सामोरं जायचं आहे त्याच्या अंगाची मेहनत करण्याची शक्ती असेल की उदार वाटू नये, धंद्यामध्ये उदार वाटू नये. आणि उदारी ही अशी गोष्ट आहे की एकदा दिलेली उदारी पुन्हा कधी परत येईल किंवा ते पैसे कधी येतील आपल्याकडे हे याची आपल्याला म्हणजे काही गॅरंटीच नाही. कधी वर्षाने येऊ शकतात, 2 वर्षांनी येऊ शकतात, 5 वर्षांनी येऊ शकतात, 10 वर्षांनी येऊ शकतात. त्या पैशाची काहीच म्हणजे गॅरंटी नाही. आणि समोर आपल्याला व्यापारी माल उधार देतो आणि त्यांचे वेळेवर पैसे दिले नाही तर आपल्याला ते माल सुद्धा देत नाही. ते म्हणतात की आधी जुने पैसे द्या, त्याच्यानंतर नवीन माल. आता पैसे मग आणायचे कुठून? आपली उधारी जर मिळाली नाही तर मग माल कसा बोलवायचा, दुकान कसं चालवायचं? आहे कुठे उधारी देऊ. दुकानदारांची उधारी देतो, कोणत्याच दुकानात उधारी पाठवतो. दुकानातील वस्तू तर खूप साऱ्या आहेत दुकानात, पण खताबद्दल जानकारी सांगतो. त्याचा DAP आहे, 80-0-13 आहे, त्याच्यानंतर 10-26-26 आहे, 15-15 आहे, सुपर फॉस्फेट आहे, युरिया आहे, 10-10 आहे, पोटॅश आहे. हे शेतकऱ्याला लागणारा खतं आहे. आणि हे पिकाला हे खतं टाकल्यानंतर पीक जोमात येऊ शकत नाही. आणि भरपूर जर उत्पन्न काढायचं असेल तर हे आपल्याला या प्रकारे या खतामध्ये उत्पन्नाला कोणता खत आपल्याला टाकणे आवश्यक आहे. तुमच्या व्यवसायाबद्दल आम्हाला माहिती दिली त्याबद्दल आमच्या शाळेच्या वतीने तुमचे आणि तुमच्या व्यवसायाबद्दल छान माहिती सांगितली त्याबद्दल शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका या नात्याने मी तुमचे मनापासून आभार मानते. नमस्कार.